पृथ्वी की रक्षा के लिए पर्यावरण के अनुकूल तरीके से ई उपकरणों का निपटान करने का लक्ष्य। अध्यक्ष धीरज गांधी ने बताया कि गांधी फाउंडेशन ईकचरा जागरूकता एवं संग्रहण अभियान चलाएगा। 23 जनवरी 2025 को सायं 4 बजे ईकचरा प्रबंधन पर एक रैली का आयोजन किया गया है। अध्यक्ष धीरज गांधी ने अनुरोध किया कि 26 जनवरी 2025 को ईकचरा एकत्र किया जाएगा और नागरिकों को अधिकतम संख्या में भाग लेने के लिए कहा। समय प्रातः 9 से 1 बजे तक रहेगा। बताया गया कि ई-वेस्ट से कंप्यूटर व लैपटॉप की मरम्मत कर ग्रामीण क्षेत्र के स्कूलों में निःशुल्क वितरण किया जाएगा। इस समय डॉक्टर कृष्णा अलसुंदकर, जालिंदर काशीद सर, जयदीप कुटे, एडवोकेट संभाजीराव मोहिते, देवानंद जगताप, डॉक्टर मिहिर वाचा सुंदर, अमोल कोडक, AR पवार मान्यवर उपस्थित थे। पेठ शनिवार दत्त चौकामध्ये, पेठ शनिवार शाहू चौक, पेठ शनिवार कच्ची बिल्डिंग शेजारी कम्प्युटर सायन्स ते आपण रिपेअर करू पूर्ण फाउंडेशनच्या माध्यमातून आणि काही रुरल एरियामध्ये जे स्कूल्स आहेत तिथे आपण ते डोनेट करू। सेकंड, जे उपयोगी न येणारे जे काय ई वेस्ट आहे तर त्याचे सरकार मान्यता रजिस्टर्ड सेंटर्स ओपन झालेले आहेत। तर जास्तीत जास्त आपण जो ई कचरा आहे तो निसर्गामध्ये फेकला जाणार आहे तो वाचवून तो त्याचा पूर्णपणे रिसायकलिंग केलं जाईल। तर त्यासाठी सर्वांनी सहभाग घेऊन तो जास्तीत जास्त एकत्र करूया आणि त्याचं रिसायकलिंग करूया। मार्गदर्शन आपण चर्चा करूया। 12 वर्ष झाला मी त्याचा कार्यक्रम अधिकारी आहे। धीरज सर माझ्याकडे परवा दिवशी 3 दिवसापूर्वी आले। माझा विषय केमिस्ट्री आहे। आय कंप्लीट माय PhD केमिस्ट्री। त्यामुळे त्यात जे मेटल्स आहेत ते किती घातक आहेत हे आपल्याला समजून सांगायचा मी प्रयत्न करतोय। तर ई वेस्ट म्हणजे इलेक्ट्रॉनिक वेस्ट आहे जे भारतामध्ये दरवर्षी 50 मिलियन टन एवढं तयार होतं। दरवर्षी एवढं इलेक्ट्रॉनिक वेस्ट आपण तयार करतो। म्हणजे आपण भंगारवाल्याला म्हणतो तो भंगारवाला कोण आहे, आपण भंगारवाले आहोत। आपण क्रिएट करतो, तो गोळा करायचं काम चांगलं करतो हे लक्षात घ्या। आपण उलट म्हणतोय कचरावाला आला, कचरावाला आपण आहोत। कचरा तो गोळा करतो, तो चांगलं काम करतो हे लक्षात घ्या। आपण जसं तेच खारीचा वाटा म्हणून आपण सर्वांनी त्यात भाग घ्यायचा आहे। तर आपलं सामाजिक आरोग्य, शारीरिक, मानसिक अशा विविध स्तरावरती या सगळ्या प्रकारच्या ई कचरा ज्याला आपण म्हणतो त्याचे आजचे हानिकारक परिणाम होत असतात। स्वतः वैद्यकीय क्षेत्रात काम करत असताना सरांनी सांगितलं आपल्याला कल्पनाही नाही येत पुढच्या संभाव्य धोक्यांची। अशा पद्धतीची आव्हानं आपल्यासमोर येऊ घातलेली आहेत। त्या सगळ्यावरती एक पुन्हा फुलाची पाकळी आपलं योगदान असावं अशा दृष्टीनं पूर्णम फाउंडेशन असेल आणि कराडमधल्या विविध जागरूक सजग संघटना आहेत या सगळ्यांनी हे अभियान हाती घेतलेलं आहे। हे कुठल्याही संस्थेचं व्यक्तीचं असं अभियान नसून संपूर्ण कराडकर नागरिकांचं अभियान आहे। आणि मला असं वाटतं की एका वेळी काय आपण खूप ई कचरा संकलन करू असं नाही, परंतु ही सुरुवात आहे। जसं कोडक सरांनी सांगितलं की कराड शहरामध्ये पहिल्यांदाच अशा पद्धतीचं अभियान होतंय। आपण कराडकर नागरिक जागरूक आहोत। तर ई वेस्ट हा जो एक आताच्या काळामध्ये जी आरोग्याची असेल, सामाजिक असेल समस्या आहे त्याच्यावरती चांगल्या पद्धतीनं एक चांगला सोल्युशन काढण्याच्या दृष्टीनं आपण सगळेजण एकत्र प्रयत्न करूया। ज्यापासून दुर्गंधी येते आणि ते आपल्या घरात असलं तर आपल्याला जग नावं ठेवेल ते आपल्याकडे नको म्हणून आपण बाहेर टाकण्याची एक मानसिकता असते। आणि त्या स्वच्छतेच्या साध्या संकल्पनांमधून आम्ही एक स्वच्छतेचा ध्यास घेतो। घराची कला अंगणी सांगते म्हणतात आणि आपण बाह्य स्वच्छतेच्या बाबतीत खूप अग्रेसर असतो। परंतु जेव्हा ई कचऱ्यासारख्या जगातल्या जगाला भेडसावणारा प्रश्न आपण जेवढं गांभीर्यानं पाहत नाही ही खूप मोठी सामाजिक शोका आहे। आपण विज्ञानाचा ध्यास घेतला, नवनाविन्याचा ध्यास घेतला, प्रत्येक नवीन गोष्ट माझ्या घरामध्ये आली पाहिजे। जुने टीव्ही घेतले, पहिल्यांदा ब्लॅक अँड व्हाईट घेतले, पुन्हा कलर टीव्ही घेतले, पुन्हा आता फ्लॅट टीव्ही घेतले, पुन्हा स्मार्ट टीव्ही घेतले आणि प्रत्येक वेळी जुनी वस्तू आम्ही अंगणीत ठेवत गेलो। सामान्यपणे मराठी माणसाचा स्वभाव आहे की सहज आपण टाकून कुणाला वस्तू देत नाही। असू दे, वडिलांनी घेतले, आजोबांनी घेतले, पहिल्यापासून आहे, पहिला टीव्ही आहे। आणि अशा मानसिकतेतून तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या घरात कचऱ्याने या ई कचऱ्याने थैमान घातले आणि ती मानसिकता आपल्याला दिली पाहिजे की आता आम्हाला त्यातून मुक्त व्हायचं। आणि ते मुक्त व्हायचं म्हणजे केवळ टाकून देणं म्हणजे लोकांच्या मनामध्ये घुसून बरोबर, त्यामुळे लोक द्यायला थोडंसं नाकार देतात। तर आता
गांधी फाउंडेशन असेल किंवा पूर्ण संस्थेचे वगैरे की ठामपणे सांगितलं जातं की इन्व्हेस्ट करणार काय. इन्व्हेस्टर जे आहे ते त्याचं जे लॅपटॉप असेल ते आम्ही गरीब मुलांना लॅपटॉप देणार आहोत आणि जे नको असणारे त्याचे घटक असतील ते आपण ऑथराइज्ड रिसायकलवर देणार आहोत. त्यामुळं हा प्रश्न सुटण्यासारखा आहे. त्यामुळे हा मोठा जर ही मोठी जर मोहीम जर यशस्वी झाली तर नक्कीच त्यावर आपलं इन्व्हेस्ट संपेल आणि लोकांच्या मनामधला जो प्रश्न की या इन्व्हेस्ट करायचं काय त्या इन्व्हेस्ट होतं हा एक चांगलं उदाहरण किंवा चांगला प्रयत्न गांधी फाउंडेशनच्या वतीने केला जातोय आणि बऱ्यापैकी सगळ्यांच्यात फरक पडला आहे आणि नवीन येणारी पिढी सुद्धा सगळं ओला कचरा सुका कचरा आता डिफाईन करते वेगवेगळं करून देते. आता त्याच्या पुढे आपण चाललो की ई वेस्ट बायोमेडिकल वेस्ट ह्या गोष्टी आता आपल्याला 1000 रुपयाची आयत्या आणून त्यातल्या बाजूला करून त्याच्यावर स्वतंत्र संकलन करून स्वतंत्र तात्पुरती पद्धतीने विल्हेवाट लावली पाहिजे आणि हे अवेअरनेस व्हावा हा एकूण एक हेतू हा गांधी फाउंडेशन, कराड नगर परिषद, एन्व्हायरमेंटल रिसर्च क्लब, सुफाई फाउंडेशन, पूर्ण इको रिजन या सगळ्या संस्थांनी हे शिवधनुष्य उचललेला. तर अतिशय एक उल्लेखनीय